सद्भावना मंच आज या ठिकाणी आम्ही प्रथमच अटेंड केलेला आहे। तर या ठिकाणी आपण सर्व समाजातील प्रतिनिधींना बोलवलात, त्याच्यानंतर त्यांना तुम्ही एका राईट डायरेक्शनला घेऊन चाललात। तर हा जर उपक्रम सगळ्यांनी मनावर घेऊन जर केला तर जसं आमच्या कोचिंग क्लासेस संघटनेमध्ये आज भारतामध्ये सगळ्यात टॉपला जर असेल तर आज आम्ही मेहनतीतून नांदेड जिल्हा तयार केलेला आहे। तुम्ही कुठं जरी बघितलात, आज नांदेडमधून हजारो डॉक्टर्स तयार होतात, आज नांदेडमधून हजारो इंजिनियर्स तयार होतात। IITचं पर्सेंटेज नांदेडमध्ये सगळ्यात जास्त आहे। आम्ही कधी म्हणत नाही, असा कोणताही शिक्षक नाही की विद्यार्थ्याला त्याची जात विचारेल। प्रत्येक शिक्षकाला तो विद्यार्थी आणि त्या क्लासमधले सगळे लेकरं हे एका परिवारासारखे असतात आणि आम्ही त्या परिवारातील प्रत्येक विद्यार्थी आमचा त्याचं उज्ज्वल भविष्य घडलं पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। तर त्याच प्रकारे आज सद्भावना मंच यांना माझी विनंती आहे, जसं आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एका परिवारासारखं ठेवतो तसं आपण आपला एक मोठा परिवार तयार करावा। त्या परिवाराचे ध्येय धोरण अतिशय चांगले आहेत। त्या परिवाराला आम्ही स्वाभिमानामध्ये याच्यामध्ये काम करू आणि आमच्या कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने मागच्या 25 वर्षामध्ये आम्ही अनेक चांगले कार्यक्रम पण घेतलेले आहेत, हे समाजामध्ये अजून पोहोचलेले नाहीत। कोरोनाच्या अगोदर माननीय चौगुले सर यांच्या नेतृत्वामध्ये आत्महत्याग्रस्त जे शेतकरी होते त्यांच्या लेकरांना आम्ही शिक्षणामध्ये मदत केलेली आहे। कोरोना काळामध्ये आम्ही अनेक हजारो गरीब गोरगरीब जे आमच्याकडं पेशंट आले होते त्या पेशंटसाठी आम्ही मदत केलेली आहे। दरवर्षी कमीत कमी आम्ही अनाथ जे आहेत, अनाथ लेकरांना आमच्या कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने मोफत शिक्षण देतो। असे आमचे बरेच चांगले उपक्रम चालत राहतात। आम्ही आपल्या सद्भावना मंचला आम्ही संपूर्ण कोचिंग क्लासेस संघटना जुळण्यास तयार आहोत। या ठिकाणी बोलण्यास संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद।